हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण वित्त विभागामार्फत लेखालिपी किंवा कनिष्ठ लेखापाल या परीक्षांसाठी जी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्या लेखी परीक्षेसाठी मराठी विषयावर आधारित बनवलेला हा माझा 6वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 5 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जे प्रश्न घेणार आहे हे सर्व प्रश्न महापरीक्षा पोर्टलमार्फत 19/4/2018 रोजी दुपारी 12:30 जो ऑनलाईन पेपर घेतला होता आणि तो कोणत्या परीक्षेसाठी तर सिनियर लॅब ॲसिस्टंट अँड क्लर्क 2 या परीक्षेसाठी पेपर घेतला होता. त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण पाहणार आहोत आणि फक्त मराठी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला तर मग या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे, प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आणि वाक्य असं दिलेलं आहे, प्रत्येक अर्थसंकल्प म्हणजे आजोबांनी लावलेल्या आंब्याच्या झाडासारखा आहे, ज्याची फळे मुलास न मिळता नातवास चाखायला मिळतात, पण त्यासाठी आजोबांचा मुलगा या झाडाची रिकामी जागा कशी करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर याच्यामध्ये कलमे, रापणी, कत्तल, जोपासना यापैकी जोपासना हे योग्य शब्द येईल, म्हणून याचं उत्तर आहे डी, जोपासना. त्यांनी पण उत्तर दिलेले आहे जोपासना, की या झाडाची जोपासना कशी करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर योग्य शब्दलेखन असलेला पर्याय ए आहे, रत्नपारखी हा शब्द योग्य पद्धतीने लिहिलेला आहे. आणि बी, सी, डीमध्ये दिलेले शब्द हे चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत, म्हणून त्याचं उत्तर आहे ए, रत्नपारखी. त्यानंतरचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील मनी पूर्ण करा. म्हणजे आपल्याला एक मन दिलेली आहे आणि ती राहिलेली मन पूर्ण करायची पर्यायाच्या साहाय्यानं. तळे राखील तो, आता पुढे सर्वांना माहीत आहे पाणी चाखील, म्हणून याचं उत्तर आहे सी, तळे राखील तो पाणी चाखील. खाली दिलेल्या शब्दांपैकी कुठला शब्द स्त्रीलिंगी व पुल्लिंगी आहे. म्हणजे असा शब्द आपल्याला निवडायचा आहे की जो स्त्रीलिंगी पण आहे आणि पुल्लिंगी पण आहे. तर याच्यामध्ये येतं सौंदर्यवान हा शब्द येतो, बी त्याचं उत्तर आहे. तो सौंदर्यवान म्हणजे पुल्लिंगी झाला आणि ती सौंदर्यवान म्हणजे स्त्रीलिंगी झाला. मग सौंदर्यवान हा शब्द पुल्लिंग व स्त्रीलिंग दोन्हीमध्ये येतो, म्हणून त्याचं उत्तर आहे बी. त्यांनी पण उत्तर दिलेलं आहे बीच. नंतरचा प्रश्न पाहूयात आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे अवडंबर, दुसरा अवडामर, तिसरा अवडंपर. तर डी उत्तर आहे त्याचं, अवडंबर हा प्रश्न योग्य लिहिलेला आहे. बाकी ए, बी, सी चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत, म्हणून उत्तर आहे डी, अवडंबर. कारण आपल्याला योग्य शब्दलेखन असलेला पर्याय विचारलेला आहे, त्यांनी उत्तर अवडंबरच दिलेलं आहे. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील मनी पूर्ण करा. मन पूर्ण करायची आहे आणि ती दिलेली आहे ना आवडतीचे. तर सर्वांना माहीत आहे ना आवडतीचे मीठ आळणी हे त्याचं ना आवडतीचे मीठ आळणी हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी सुद्धा तेच उत्तर दिलेलं असणार आहे, मीठ आळणी. प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आणि वाक्य आहे, सभेत बोलताना मंगेशच्या रिकामी जागा देहबोलीवरून त्याचा धीटपणा व विषयावरील त्याची पकड सर्वांना जाणवत होती. तर या ठिकाणी डी उत्तर येईल, सकारात्मक. ही सभेत बोलताना मंगेशच्या सकारात्मक देहबोलीवरून त्याचा धीटपणा व विषयावरील त्याची पकड सर्वांना जाणवत होती. डी उत्तर येईल, सकारात्मक. प्रश्नात दिलेल्या शब्दास विरुद्ध अर्थाचा शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. आणि आपल्याला दिलेला शब्द आहे ओजस.
ओजसचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ओजसचा विरुद्धार्थी शब्द आहे मलूल. ओजसचा विरुद्धार्थी शब्द आहे मलूल. त्यांनी सुद्धा उत्तर मलूलच दिलेलं आहे. डी त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील दोन्ही रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आणि प्रश्न आहे, 25 वर्षाहून अधिक कालावधी लोटला असून देखील बोफोर्स तोफा खरेदी घोटाळा प्रकरणाचे डॅश डॅश अजून डॅश डॅश पडले आहे. तर याचं असं येईल, बी उत्तर येईल घोंगडे आणि भिजत. कसं ते पाहू आपण. 25 वर्षापासून अधिक कालावधी लोटला असून देखील बोफोर्स तोफा खरेदी घोटाळा प्रकरणाचे घोंगडे अजून भिजत पडले आहे. तर पहिल्या रिकाम्या जागी घोंगडे येईल आणि दुसऱ्या रिकाम्या जागी भिजत हा शब्द येईल, म्हणून त्याचं उत्तर आहे बी. आणि त्यांनी सुद्धा तेच उत्तर दिलेले आहे, घोंगडे आणि भिजत. नंतरचा प्रश्न आहे, प्रश्नात दिलेल्या शब्दास विरुद्ध अर्थाचा शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द निवडायचा आहे आणि दिलेला शब्द आहे शाश्वत. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अशाश्वत. शाश्वतचा विरुद्धार्थी शब्द आहे अशाश्वत. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा. आणि म्हणजे आपल्याला एकवचन शब्द दिलेला आहे टोपण नाव, त्याचं अनेकवचन करायचं आहे. तर टोपण नावचं अनेकवचन होतं टोपण नावे. ए त्याचं उत्तर आहे. टोपण नावचं अनेकवचन होतं टोपण नावे. त्याने सुद्धा तेच उत्तर दिलेलं आहे, टोपण नावे. मोरूची मावशी हे नाटक कोणी लिहिले. तर मोरूची मावशी हे नाटक प्र.के. आत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव आत्रे यांनी लिहिले. मोरूची मावशी हे नाटक प्रल्हाद केशव आत्रे यांनी लिहिले. खाली दिलेल्या शब्दांपैकी कुठला शब्द स्त्रीलिंगी आहे ते ओळखा. आता स्त्रीलिंगी शब्द कसा ओळखला जातो, तर ज्या एकवचनी नामाच्या अगोदर ती हे सर्वनाम लावता येतं तो शब्द स्त्रीलिंगी असतो. मग याचं उत्तर आहे वस्ती. सी नंबरचं आपण ती वस्ती असं म्हणतो, म्हणून सी त्याचं उत्तर आहे वस्ती. त्यांनी पण वस्तीच दिलेलं आहे. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा. आणि दिलेला शब्द आहे पोट निवडणूक. याचं आपल्याला अनेकवचन करायचं आहे. तर सर्वांनाच माहीत आहे पोट निवडणूक याचं अनेकवचन होतं पोट निवडणुका. हे त्याचं उत्तर आहे. पोट निवडणूकचं अनेकवचन होतं पोट निवडणुका. हे त्याचं उत्तर आहे. खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. आपल्याला म्हणजे असा शब्द निवडायचा आहे जो चुकीचा आहे. पहिला ऑप्शन आहे आकस्मिक, हा बरोबर आहे. दुसरा शब्द आहे पर्याय आहे आधांतरी, हा सुद्धा बरोबर आहे. तिसरा आहे अवचित्त, हाच चुकीचा आहे. आणि चौथा आहे अवडंबर, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपल्याला दिले काय, खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. तर चुकीचं शब्दलेखन अवचित्ते हा शब्द आहे. सी त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. आणि मन आहे नाव मोठं लक्षण खोटं. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो नाव मोठं लक्षण खोटं. तर याचं उत्तर येतं ए. बाहेरचा भपका मोठा पण कृतीच्या नावाने मात्र शून्य. बाहेरचा भपका मोठा पण कृतीच्या नावाने मात्र शून्य. ए त्याचं उत्तर आहे. त्यांनी सुद्धा तेच उत्तर दिलेलं आहे, बाहेरचा भपका मोठा पण कृतीच्या नावाने शून्य. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. तर आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शुद्ध शब्द दिलेल्या पर्यायापैकी तारुण्य हा एकच शब्द शुद्ध पद म्हणजे योग्य शब्द लिहिलेला आहे. योग्य शब्दलेखन असलेला पर्याय तारुण्य हा शब्द आहे किंवा शुद्ध शब्द तारुण्य आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे ए तारुण्य. त्यांनी सुद्धा तारुण्यच उत्तर दिलेलं आहे. प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आणि आपल्या आयुष्यातील गुरुशिष्य परंपरेत संगीत शिकतानाच्या रिकामी जागा आठवणी सांडताना पंडितजींच्या डोळ्यात पाणी आले. आता या ठिकाणी कंटाळवाण्या सांगताना तर पाणी येत नाही,
हृदय, भयानक आणि शिस्तशीरपणाचे. त्याचं उत्तर आहे तर बी, हृदय आठवणी सांगताना पंडितजींच्या डोळ्यात पाणी आले, म्हणून त्याचं उत्तर आहे बी. त्यांनी पण तेच दिलेलं आहे. खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. तर कौटुंबिक बरोबर आहे, रतन पारखी हाच चुकीचा आहे, कारण त्याला आपण रत्न पारखी असं म्हणतो, म्हणून बी याचं उत्तर आहे. सी, रत्न पारखी बरोबर आहे. रानपाखरू हे सुद्धा बरोबर आहे. तर खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला पर्याय निवडायचा होता. तर रतन पारखी हा शब्द चुकीचा आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे बी. त्यांनी बीच दिलेला आहे आपल्याला. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. आपल्याला एक म्हण दिली आणि तिचा अर्थ सांगायचा आहे. गरजेल तो पडेल काय. काम झालं तिथे, ॲक्च्युली ते काय पाहिजे, गरजेल तो पडेल काय. तर सारखे काम करत राहणे नाही हे तर चुकीचंच आहे. काहीच काम न करणे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि केवळ बडबड करणाऱ्या माणसांकडून काही घडत नाही हे बरोबर आहे. की गरजेल तो पडेल काय यालाच आपण काय म्हणतो, केवळ बडबड करणाऱ्या माणसांकडून काही घडत नाही, म्हणून त्याचं उत्तर आहे सी. त्यांनी सुद्धा हेच दिलेलं असणार आहे. केवळ बडबड करणाऱ्या माणसांकडून काही घडत नाही म्हणजेच गरजेल तो पडेल काय. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील दोन्ही रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आणि भर दुपारच्या रिकामी जागा उन्हात चालताना रस्ता सुटलेल्या वाटसरूंच्या अंगाची रिकामी जागा होत होती. तर या ठिकाणी भर दुपारच्या रणरणत्या उन्हात चालताना रस्ता सुटलेल्या वाटसरूंच्या अंगाची काहिली होत होती असं येईल, म्हणून याचं उत्तर आहे ए. पहिल्या रिकाम्या जागी येईल रणरणत्या आणि दुसऱ्या रिकाम्या जागी येईल काहिली. ए त्याचं उत्तर आहे. त्यांनी सुद्धा हेच दिलेलं असणार आहे, रणरणत्या आणि काहिली. तर या व्हिडिओमध्ये महापरीक्षा पोर्टलने घेतलेले मराठी विषयाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.